जी करतो स्वप्नील, ते तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते गणेश भोसले याच्याकडून. विनंती असेल ऑर्गनायझर, विनंती असेल साईडला सर्व बसलेले खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, अजय विनंती असेल सर्वांनी साईडला व्हायचंय आणि सर्व व्हॉलेंटियर प्लीज विनंती असेल बाउंड्रीच्या दिशेने जायचंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी घेऊन येत आहे तो गोलंदाज गणेश भोसले आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज. विनंती असेल सॅम्युअल, गणेश सर्वांना साईडला करायचं ग्राउंड मधून प्लीज. विनंती असेल समोर जे बाउंड्रीवरती असतील त्यांना सर्वांना विनंती असेल साईडला व्हायचं त्या ठिकाणी. दामन आपल्या पाठी सर्व असतील त्यांना साईडला करायचंय, विनंती असेल. दामन आपके दोस्त रहेंगे तो भी प्लीज साइड में करना है. मयंक एक हात घुमा दो सब साइड हो जाएंगे. सगळ्यांना विनंती आहे काका समोर बॉल लागेल परत आपल्याला. थोडंसं विनंती असेल तुम्हाला जर बसायचं असेल तुम्ही स्टेजवरती येऊन बसू शकता. पहिला चेंडू स्ट्राइक चेंडू, तेज तर्रार चेंडू. आर्यनने चेंडू सोडून दिलाय. चांगला पद्धतीचा चेंडू, त्याला माहित आहे कुठल्या चेंडूवरती प्रहार करायचा, कुठल्या चेंडूला सन्मान द्यायचा. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. आर्यनला माहित आहे, रेग्युलर त्याच्यावर प्रॅक्टिस करतो कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि गणेश यालाही माहित आहे आर्यन कशा प्रकारे फलंदाजी करतो. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट. आखूट टप्प्याचा चेंडू आता मात्र उडवलाय, झेल होणार का? मयंक येणार, स्वप्नील येणार आणि त्या ठिकाणी बाद झालाय. स्वतः कर्णधाराने सुंदर झेल टिपली. पुन्हा एकदा गणेश भोसले, पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. स्वतः कर्णधार मोनू. सुंदर अशी विनंती असेल सर्वांनी खाली बसायचंय. विनंती असेल सर्व चिल्लर पार्टी, सब लोग नीचे बैठिए नहीं तो ग्राउंड से बाहर जाना पड़ेगा. सब चिल्लर पार्टी नीचे बैठिए और शांत बैठिए. बॉल द्यायचा आहे. अंपायर आपके हाथ में भी बॉल है. दोनों के टाइम पे सेम रोल रखो, ऐसा नहीं. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेश भोसले याच्याकडून. तो दाखवून देतोय मी का KSK एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख फटका. घोषांगी क्षेत्रामध्ये एक धाव. मित्रांनो हा गणेश भोसले ज्याने काल KSK चॅम्पियन ट्रॉफी ज्या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी केली आणि ज्या फलंदाज जो ऑल इंडिया आयकॉन होता म्हणजेच सर्वांचा लाडका भावेश पवार याचा विकेट घेतला आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. काल त्या ठिकाणी गोलंदाजी केली आणि आज ह्या ठिकाणी गोलंदाजी करतोय गणेश भोसले. आणि तितक्या ताकदीची गोलंदाजी पाहायला तो दाखवून देतोय, सिद्ध करून देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र प्रहार केलाय मोनू याने. षटकार मोनू शर्मा. के लिए बक्षीस आ चुकी है. स्कोर सांगायचा आहे. 8 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा बॉडी लाईनचा चेंडू सुंदर असा खेळून काढलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1-9. इलाइट चॅम्पियन संघाला माहीत आहे आपला संघाचा महत्वाचा आधार म्हणजेच आर्यन सकपाळ माघारी परतलाय. कशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल असे सांभाळून अशी फलंदाजी करतायत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच
ओव्हरमध्ये चांगला असा फटका, एक षटकार ठोकला मोनू याने. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेला हा आपल्या संघासाठी प्रयत्न चांगला. आणि आता गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन जायचं गोलंदाज गोकुळधाम एक्सप्रेस अक्षर. समोर मोहम्मद गनी कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, स्ट्राइक, बाउन्सर, तेज तर्रार मारा. अक्षर या ओळखला जातो तेज तर्रार गोलंदाजीसाठी. जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षर याच्याकडून. तेज तर्रार गोलंदाजी, बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. गणेशाच्या बॅटमध्ये काय चेंडू येत नाही. चेंडू चालला निर्धाव. अजूनही धाव संख्या स्थिर, एक बाद नाव. पुन्हा एकदा अक्षर टू गणेश. स्ट्राइक, चेंज ऑफ पेस, स्ट्राइक टाकलेला चेंडू. काफी शानदार कीपिंग रसल का द्वारा. आंद्रे रसल बहुत कम कीपिंग करते हैं. इनका हाथ नहीं है, थॉर का हथौड़ा है ये. कीपिंग पे से एक बॉल छूट के बता दे. बॉल की मजा और बॉल जाओ के दिखाओ ने अमित का हाथों है. पुन्हा एकदा अक्षर टू गणेश. स्ट्राइक, चेंडू उडवलाय, गेलाय 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 षटकार. आणि या सर्व नायर साहेब यांचं आगमन आणि या षटकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे या नगरीमध्ये. हमारे नाडर सर आ चुके हैं इस बीच. विनोद भाई जो कि क्रिकेट को बहुत सपोर्ट करते हैं. सोफा खाली कर दो प्लीज. सुंदर असा फटका गणेश याच्या बॅच मधून. पुन्हा एकदा आकुड, पुन्हा एकदा मारलाय फटका. बॅटच्या पट्ट्यामध्ये काय चेंडू आलेला नाहीये. गणेश थोडासा नाखुश होतोय. षटकाराचा चेंडू, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काय आला नाहीये चेंडू. आणि गोशांगी क्षेत्रात एक धाव. गणेश दाखवून देतोय, एक्सपिरियन्स दाखवून देतोय. खूप वर्ष क्रिकेट त्यांनी गाजवलंय आपल्या फलंदाजी मधून. जर तितक्या ताकदीचा फलंदाज जर समोर असेल तर मीही तशा प्रकारे त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. आतापर्यंत बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळाला आपल्याला. गणेश वर्सेस अक्षर. पहिला चेंडू बाउन्सर मारला होता, त्याच्यानंतर चांगलं प्रत्युत्तर षटकाराने दिलं गणेश याने. आता पाहूया कशा प्रकारे फलंदाजी आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल अक्षर. आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी मारला फटका. मुज्जू त्या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. चेंडू पुन्हा एकदा मुज्जूच्या हातामध्ये काही येत नाही. मित्रांनो, ह्या मैदानामधील रेकॉर्ड आहे मुज्जूचा. जवळजवळ 100% चेंडू त्यांच्याकडे आलेत, त्याच्यामधले फक्त 2% चेंडू त्यांच्या हातामध्ये बसतात. ही खासियत आहे या ग्राउंडची. सर इसमें उनकी गलती नहीं है, मुज्जू की आउटफील्ड की गलती है. अगर अपने इधर के कार्यकर्ता थोड़ा काम कर दे तो इस पे मजा आ जाए. नक्कीच थोडासा आउटफील्ड खराब आहे. परंतु इम्रान, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आकाशामध्ये गेलेला चेंडू तोही आउटफील्डमुळे खराब नाही होऊ शकत. तोही त्यांच्या हातामध्ये येत नाही. लगता आप कल नहीं थे, आपको नहीं पता. वन ऑफ द बेस्ट कैच उन्होंने पकड़ा है पॉइंट पे, सॉरी कवर्स पे. पुन्हा एकदा अक्षर. मोनू बाउन्सर चेंडू मारायचा प्रयत्न. आंद्रे रसल चेंडू खाली घेतलाय कॅच. तुम्ही सांगितलं होतं रसल याच्या हातामध्ये जर चेंडू आला तर तो तो एक उंच बुरा गोलंदाज मयंक. गणेश
पहिलाच प्रयत्न ट्राय करून घेतोय की हा एवढा हाईट वरनं जर चेंडू येणार, त्याची हाईट जवळजवळ 6.5 फूट आहे, म्हणजे बॉल हा 8 फुटावरून येणार. टाकलाय चेंडू, लेगच्या दिशेने मारलाय फटका, घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. पंच कळत आहेत, मुख्य पंचांचं काम पाहायला मिळतात, ज्यांनी कित्येक वर्ष गोगटेवाडी या ग्राउंड सांभाळलंय तेच पंचांची धुरा सांभाळत आहेत. पुन्हा एकदा मयंक टू गणेश, पुन्हा एकदा बॅटची कड, चेंडू गेलाय, चेंडू खाली, रसल. पहा मित्रांनो, म्हटलं इम्रान, तुम्ही म्हटलं होतं रसल याच्या हातामध्ये जर चेंडू आला तर तो निष्ठत नाही. एक वो रसल अलग है और ये हमारे यहाँ के रसल अलग है। भले मसल छोटा है लेकिन रसल अलग है. कुछ छोटा नहीं है, 6 बॉल 24 से धड़ कर मार देते, एकदम पेल बांध मार देते। आप तो आज तो याद रखोगे, सेमीफाइनल में आप ही की टीम को पड़ी थी. ये तो भूलने वाली बात नहीं है सर। पुन्हा एकदा संयोग, लेगच्या दिशेने मारलाय फटका घोषांकित क्षेत्रामध्ये. गोरेगाव मध्ये एक नावलौकिक संघ केपी विलियन रॉयल गोरेगाव या संघाकडून आपण प्रत्येक वेळी खेळताना पाहायला मिळतो सहयोग. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू मारलाय लेगच्या दिशेने, सुंदर फटका, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जर आपल्याला फायनल मध्ये जायचं असेल तर आपल्याला समोरच्या दिशेने षटकार चौकार मारावे लागतील. और अगली गेंद, अंपायर बॉल स्टॉप करिए। स्कोर कितना हुआ भाई? कितना बॉल? 4 बॉल 20 रन, 2 ओव्हर 4 बॉल 20 रन, इलाइट चॅम्पियन. सहयोग कशा प्रकारे फलंदाजी करतोय इलाइट चॅम्पियन संघाकडून, कशा प्रकारे पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी मयंक याच्याकडून. पुन्हा एकदा उडवला चेंडू, त्या ठिकाणी चेंडू खाली, स्वतः कर्णधार, काय होणार झेल, कर्णधाराला उडवला आणि झेल घेतलाय. पाहिलं ना मित्रांनो, रसल पूरा खेलना जरूरी है। आखिरी ओवर में कम से कम 3 सिक्स मारना होगा भावेश को, और इनके अंदर वो क्षमता है। भली भांति हम जानते हैं, हमारे परम मित्र है, हम किशोर 11 में साथ में खेलते हैं, हमारे भावेश सावरकर। नक्कीच नक्कीच अगर 3 सिक्स मारते तो 501 रुपया इनाम इनको रोकड़ा दिया जाएगा और जीपे भी दिया जाएगा। नक्कीच भावेश मध्ये. हॅलो हॅलो हॅलो, माइक ऑन कर दो, मत बोलो फिर। होनी आहे. हॅलो, परंतु मित्रांनो आपण भावेशची चर्चा करतोय, परंतु पारितोषिक लागतंय नॉन स्ट्रायकर फलंदाज सलमान याच्यासाठी. सलमान यांनी जर प्रत्येक षटकाराला आसिफ याच्याकडून 1001 रुपये. स्ट्राइक फटका लेगच्या दिशेने, तिने चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण. मुज्जू खांब्याच्या मागे लपला, सुंदर क्षेत्ररक्षण. इम्रान काय म्हणाल आता, पहा आपण त्याची तारीफ करत होतो, जो चेंडू सोडतो, ज्याच्या चेंडू हातामध्ये येत नाही, त्यांनी आता झेल सुरक्षित क्षेत्ररक्षण केलंय, त्याबद्दल काय म्हणाल? मैं आपको यही बोल रहा था, आप उनकी तरफ से बहुत ज्यादा अपोजिट बोल रहे थे, उतने भी खराब प्लेयर नहीं है।
पुन्हा एकदा सलमान आखूड टप्प्याचा चेंडू उडवला, त्या ठिकाणी झेल होणार का? स्वप्नील यांनी जर डाय मारले असते तर नक्कीच झेल झाला असता, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण मुजव्याच्याकडून. स्वप्नील म्हणतायत डाय मारले असते, परंतु उद्या परत कामावरती जायचं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेला त्यांचं लग्न सुद्धा आहे. पुन्हा एकदा भावेश आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय. थोडासा लेट आलाय परंतु थेट आलाय. आलाय परंतु एकनाथ थेट आलाय. कदम, मैं आपको बता दूं, भावेश की बैटिंग देखने के लिए उनके वार्ड से कम 80 लोग आए. भावेश की ओ सी द फैन बेस. नक्कीच नक्कीच आपण पाहिला असेल विजू कालिया Wait, wait, याला wait, थोडासा बच्चा. आपण Side में आ पाहतो जाओ. जवळजवळ त्यांचा रोज आहे 3,000 रुपये पर डे इन्कम आहे त्यांचा. तो 3,000 पर डे इन्कम सोडून भावेश याची बॅटिंग पाहण्यासाठी आलेले आहेत. अगली गेंद. पुन्हा एकदा भावेश. आता मात्र थोडासा वाईट गेंद. व्हाईट बॉल पंच दंडित करत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते 29. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र स्वप्नील स्वतः खुश असतील आपल्या गोलंदाजाकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली स्वप्नील 11 संघाकडून. आखूड टप्प्याचा चेंडू मारायचा होता. पुन्हा एकदा टी शर्ट के अंदर छुपा हुआ मसल और कैच पकड़ा है रसल. रसल का नाम रखा गया है सचिन प्रजापति की तरफ से. पर 6 पे 500 रुपए. अविनाश पांडे, जितना बॉल बचा उतना मारेंगे. अविनाश पांडे, स्ट्राइक रेट इनका हमेशा 600 का ही रहता है. आज देखते हैं क्या करते हैं टीम के लिए. रसल को पता है अविनाश पांडे कितने घातक फलंदाज है. आता मात्र रसलची मसल कुठेतरी कमी पडली. रसल ने थोड़े टाइम के लिए सोचा था कि मैं डाइव मार दूं, बट उनको अभी बैटिंग भी करना है, इसलिए उन्होंने कमिट नहीं किया उस बॉल को. नहीं, उन्होंने बताया सुबह मुझे कि घर पे वॉशिंग मशीन बंद गिरी है, टी शर्ट खराब हो जाएगा, व्हाइट है ऑलरेडी. बिना वॉशिंग मशीन के भी कपड़ा धुलता है. सुविधा का नाम सुना है आपने? जरूर जरूर. पुन्हा एकदा तेच तर्रार. सलमान उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु घोषांगी क्षेत्रात एक धाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 31 आणि 32 धावांची गरज आहे स्वप्नील 11 संघाला जिंकण्यासाठी. रसल आपले कॅप्टन बोलत आहेत.
पांडे, ये दो बॉलिंग की जोड़ी अगर कुछ करतब दिखाए तो फिर इलाइट चैंपियन क्वालिफाई हो जाए फाइनल के लिए, क्योंकि स्वप्निल 11 के जो बल्लेबाज है बॅट्समन पाठवायचे स्वप्नील 11. कर्णधार विनंती असेल बॅट्समन पाठवायचे. स्पीडअप करा थोडंसा. स्वप्निल 11 बैट्समैन भेजिए जल्दी. आशीष शर्मा जहाँ कहीं भी ये सचिन प्रजापति का शूज लाके दे दो, उनको दूसरा मैच खेलने जाना है. मयंक जल्दी से आ जाएंगे ग्राउंड पे. आपके सलामी जोड़ी बल्लेबाज जो है गणेश भोसले, केएस के सुपरस्टार. स्वप्नील 11 संघाकडून सलामीचे फलंदाज मयांक आणि नॉन स्ट्राईकला तो फलंदाज गणेश भोसले आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज गोरेगाव एक्सप्रेस प्रियम पांडे. जिंकण्यासाठी स्वप्नील 11 संघाला 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. गेले कित्येक वर्ष अंडर एज क्रिकेट पाहायला मिळालं. त्या अंडर एज क्रिकेटमध्ये ज्याने आपला नाव गाजवलंय असाच गोलंदाज प्रियम पांडे आणि स्ट्राईकला येतो मयांक. हा कुठा सुरेख मारला लेगच्या दिशेने फटका. एक धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. त्यांना माहीत आहे थोडंसं संयमाने फलंदाजी केली पाहिजे. आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. सेमीफायनलचा सामना. हा सामना आपण जर जिंकलो तर फायनलमध्ये धडक मारू आणि फायनल खेळायला मिळेल. आता गणेश कशा प्रकारे फलंदाजी करतात. गणेश भोसले समोर आहे तो गोलंदाज प्रियम. आकू टप्प्याचा चेंडू त्याला पाठवलाय लेगच्या दिशेने. सुंदर असा फटका. डिक्लेअर झोन मध्ये बॉल द्यायचा प्लीज. ऑर्गनायझर बॉल द्यायचा. बॉल. सुंदर आखो टप्प्याचा चेंडू त्याला पाठवला लेगच्या दिशेने. एक धाव आणि धावसंख्या आहे ती बिन बाद 2. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते प्रियम पांडे याच्याकडून. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कड घेऊन गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. तेज तर्रार गोलंदाजी प्रियम याच्याकडून. चांगली अशी गोलंदाजी करायला लागेल आपल्या संघाला जिंकण्यासाठी, कारण की थोडासा फलंदाजाने नाखुश केलाय. पाहिजे असा स्कोर झाला नाहीये, परंतु चांगला प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. तोच प्रयत्न करतोय गणेश. ने उडवला लेगच्या दिशेने. घोषांकित क्षेत्रात एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल द्यायचा. बॉल प्लीज. व्हॉलंटियर नाहीयेत. पंकज विनंती असेल व्हॉलंटियर बॉल खूप जात आहेत. आला बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. विनंती असेल. चार चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या आहेत त्या गोलंदाज प्रियम याने. सुंदर अशी फलंदाजी करतोय गणेश. संयमाने खेळी पाहायला मिळते गणेश याच्याकडून. त्याला माहित आहे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. एक दोन षटकार मारायचे आहेत, पण थोडेसे संयमाने. त्याला माहित आहे समोरच्या टीमची. पुन्हा एकदा प्रियम टू गणेश. आता मात्र उडवलाय. बॅटच्या रडार मध्ये टाकलेला चेंडू परंतु लेगच्या दिशेने मारलाय फटका 2 धावेसाठी. सुंदर अशी फलंदाजी करतोय. सुंदर अशी गोलंदाजी पण पाहायला मिळते, पण पाहायला अशी गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये प्रियम याच्याकडून. थोडासा कर्णधार स्वतः कानमंत्र देत आहेत मोनू. पुन्हा एकदा प्रियम टू गणेश. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, परंतु आपला तेवढा स्कोर नाहीये. थोडस खराब असं नो बॉल असेल. पंच दंडित करतायत आणि आज पुढील चेंडू फ्री हिट असेल.
पुढील चेंडू फ्री हिट असेल. सुंदर अशी फलंदाजी गणेश याच्याकडून. फ्री हिटचा चेंडू टाकलाय आणि उडवला आणि पाठवलाय. बेग 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 मॅच. ची गरज स्वप्नील 11 संघाला. सुरेख असा षटकार पाहायला मिळाला. फ्री हिटच्या चेंडूवरती चांगला मोला फायदा उचलला गणेश भोसले आणि पुन्हा एकदा गोलंदाज मार आर्यन सकपाळ. सुरेख टाकलेला खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. गणेश भोसले यांनी जर हॅट्रिक षटकार मारला तर इम्रान मंसूर याच्याकडून 501 रुपये. आर्यन टू गणेश. आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धाव. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते गणेश भोसले याच्याकडून. सुंदर मारलेला फटका. एक षटकार मारून जवळजवळ 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय गणेश भोसले. आता मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळते आर्यन. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 15 बॉल 16. बॉल 16 धावेची गरज आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. आर्यन टू गणेश. पाव उडवला त्या ठिकाणी. झेल होणार का? संयोग. नक्कीच झेल झालाय. चेंडू टाकले आणि 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आणि एक मोठा धक्का बसलाय स्वप्नील 11 संघाला गणेश भोसले याच्या रूपामध्ये. आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी येत आहे तो फलंदाज अमित उर्फ रसल. आता मात्र थोडासा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता आर्यन याचा, परंतु खराब चेंडू पंच दंडित करत आहेत त्याला. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. अजूनही जिंकण्यासाठी स्वप्नील 11 संघाला 14 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. पुन्हा एकदा रसल टू आर्यन.
14 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. आर्यन याने टाकला, सुरेख टाकलेला चेंडू. त्या ठिकाणी काय होत आहे, थोडासा प्रयत्न चांगला होता. जर थ्रो जर थेट दिला असता तर विकेट थेट गेली असती. आणि जर मयंक वालियाची जर विकेट मिळाली असती ना मित्रांनो, तर नक्कीच हा सामना 50-50 झाला असता. परंतु तो जोपर्यंत क्रीज वरती पाय रोवून उभा आहे ना, तोपर्यंत सामना हा तुमच्या खिशामध्ये नाहीये, एवढं लक्षात ठेवा. सुंदर असे कमबॅक करतोय पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आर्यन याच्याकडून. चांगले चेंडू हाताळले होते त्याने, परंतु आता अतिरिक्त धाव, वाईड बॉल टाकतोय. अजूनही 13 बॉल 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज स्वप्नील इलेव्हन संघाला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी झेल होणार का? चंचल यांनी झेल घेतलाय. चांबडी चांबडी चमकते उन्हातनं, पण ती उन्हात फिरून फिरून काळी पण होते. आता कोण येते गोलंदाजी मार्ग वरती? वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन तो गोलंदाज अविनाश पांडे. हे महत्वाची गोलंदाजी असेल अविनाश पांडे याची. प्रत्येक विकेट साठी अविनाश साठी पारितोषिक लागलेलं आहे 501 रुपये प्रत्येक विकेट साठी. अच्छा, प्रशांत यांनी सांगितलं की थोडासा बजेट डाऊन झालेला आहे, पैसे वाटून वाटून 101 रुपये झालेला आहे. परंतु समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज मयंक. अविनाश पांडे पर विकेट 101 रुपया आपके लिए. अविनाश पांडे, गेंद से कुछ करके दिखाना पड़ेगा इनको सेमीफाइनल में. और ये अच्छी गेंद हवा में और अच्छा कैच अविनाश पांडे. धामन कारवा, सळ पातळ बांधा, परंतु चांगली अशी फलंदाजी सुद्धा करतो धामन टू अविनाश पांडे. और पटकी हुई गेंद पुल कर दिया है, 1 रन. एकनाथ कदम, ये मैच काफी घमासान हो रहा है. घमासान तो होगा क्योंकि ये सेकंड सेमीफाइनल, जो जीतेगा वो जाएगा फाइनल में. और हमारे बीच आ चुके हैं मंगेश सानप, बाल गोपाल के आयोजक, मैन फ्रॉम सीवाड. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू 13 धावेची गरज. 10 बॉल 13. धामन टू पांडे, पाठवला खराब गोलंदाजी. बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू, त्याला
रडार मध्ये आला पांडे चेंडू. अगर 2 विकेट लेते हैं तो अभी कॉल चालू है रोहन सिंह की तरफ से 501 रुपया। रोहन ना, रोहन सिंह की तरफ से 501 रुपए का इनाम आया है ऑनलाइन। पांडे अगर 2 विकेट लेते हैं तो कॉल चालू है। 3 बॉल बचा है अभी और ये पटकी हुई गेंद, 1 रन। सुंदर फटका, जबरदस्त फलंदाजी, दामन कारवा आपल्या संघासाठी तारणहारता पालनहारता संकट मोचक म्हणून उभा राहिलाय विकेट वरती. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 6 धावेची गरज. गेंद, अविनाश पांडे अपील और ये नॉट आउट. स्ट्राइक फटका. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 5, 6 बॉल 5. कोणाच्या खांद्यावरती देणार धुरा, कोण करणार गोलंदाजी, कोण जिंकवणार सामना, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. स्वप्नील 11 वर्सेस की इलाइट चॅम्पियन, इलाइट चॅम्पियन वर्सेस की स्वप्नील 11. कोण जिंकणार हा सेकंड सेमीफायनलचा थरार? गणेश, मोहम्मद गनी म्हणून ओळखलं जाते अशी एक ख्याती. गणेश एक्सपिरियन्स पाहायला मिळेल कशा प्रकारे हा गोलंदाजी करेल आणि त्याच्या कशा प्रकारे फलंदाजी करेल. अक्षर 6 बॉल 5, 6 बॉल 5, 6 बॉल जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. सुंदर फटका लेगच्या दिशेने मारलाय. 1 धाव पूर्ण, 1 धाव आणि अजूनही जिंकण्यासाठी 5 बॉल 4. बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे. अजूनही जिंकण्यासाठी 5 बॉल 4, 5 बॉल जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. गणेश, गणेश टू अक्षर. उडावला त्या ठिकाणी, झेल होणार का? प्रियम पांडे झेल खाली आणि झेल झालाय, झेल झालाय. जबरदस्त जबरदस्त फाईन सामना पाहायला मिळतोय. जसा सामना व्हायचा तसा सामना चाललाय. 4 बॉल 4, पापा 4 बॉल 4, 4 बॉल 4. रिया जुर्प पापा 4 बॉल 4. स्वप्नील 11 सांगायला कशा प्रकारे फलंदाजी करेल पापा. कशी गोलंदाजी पाहायला मिळते गणेश याच्याकडून. 4 बॉल 4, 4 चेंडू 4 धावेची गरज. सुंदर असा चेंडू, थोडासा खराब रक्षण म्हणावं लागेल. चेंडू आला नाही आणि घोषांगी सत्रामध्ये गेलेला आहे चेंडू. जुनी चांगला चाललेला हा सेमीफायनलचा थरार. 3 चेंडू 3, 3 बॉल 3, 3 बॉल 3 धावेची गरज जिंकण्यासाठी स्वप्नील 11 संघाला.
गनी भाई का एक्सपीरियंस काम आता है कि नहीं ये देखा जाएगा यहाँ पे। 3 बॉल 3 रन। पुल शॉट पापा द्वारा, एक अच्छा पुल शॉट रियाज। 2 बॉल 2 रन। मैच अभी भी 50-50 है। कंपलसरी चेज है, 2 बॉल 2 रन। आर्यन याला पुढे घे, आर्यन पॉइंट वाल्याला पुढे घे. आएगा नहीं तो पेनल्टी मिल जाएंगी, पहली बोल रहा हूं, कोई ग्राउंड पे नहीं आएगा। एक बॉल 2 रन। विनंती असेल कोणीही ग्राउंड मध्ये यायचं नाही, फक्त विनंती असेल पाठी व्हायचंय. अजून निर्णय आलेला नाहीये, अजूनही निर्णय आलेला नाहीये. स्वप्नील 11 कॅप्टन, विनंती असेल कोणी खेळाडू ग्राउंड मध्ये यायचं नाही. कोणीही खेळाडू ग्राउंड मध्ये येणार नाही, विनंती असेल. बॉल काउंट नहीं है और आउट है अभी का। बॉल काउंट नहीं है, ऑर्गेनाइजर डिसीजन है। 2 बॉल 2 रन अभी। विनंती असेल अजूनही निर्णय आलेला नाहीये, कृपया करून हल्ला करू नये आणि कोणीही खेळाडू ग्राउंड मध्ये यायचं नाही. स्वप्नील 11 बॉल काउंट नाही, पेनल्टी दिली जाईल. स्वप्नील 11 कर्णधार त्या लाईनच्या आतमध्ये उभं राहायचं नाही तर पेनल्टी दिली जाईल. विनंती असेल कोणीही खेळाडू आतमध्ये येणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. गूगल भी कर लिए, सब कर लिए, कोई टीम को परेशानी है तो बता दो भाई, गूगल भी कर लिए। बॉल काउंट नहीं रहता है। बॉल काउंटचा हा निर्णय रूल बंद झालेला आहे मित्रांनो. विकेट मिळू शकते परंतु बॉल काउंट होत नाही. जबरदस्त 2 बॉल 2 चेंडू 2 धावेची गरज जिंकण्यासाठी स्वप्नील 11 संघाला. आखो टप्प्याचा चेंडू आता मात्र खराब खराब आणि खराब. काय पाहायला मिळतंय? 1 बॉल 2. जबरदस्त रोमांच, जबरदस्त. विनंती असेल सर्व 1 मिनिट समोरील बाउंड्रीवरती सर्व पंकज सर्व बाहेर साईडला यायचंय. सर्वांना विनंती असेल साईडला व्हायचंय. विनंती असेल 1 बॉल 2 रन बाउंड्री पे मैच गया है तो वहां से प्लीज सब हट जाइए। एक बॉल 2 रन। एक बॉल 2 एक बॉल 2 एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. एकनाथ कदम, मैंने आपको पहले ही बोला था ये सेमीफाइनल का मैच है।
ये जरूर जरूर भाई, ये Chasing क्रिकेट pressure होता है, है। ये क्रिकेट है. प्लीज बाउंड्री से पीछे हो जाइए भाई. सेमीफायनलचा थरार, एक चेंडू दोन, एक बॉल दोन. आणि या और ठिकाणी ये- स्टेप आउट होऊन मारलाय. काफी खतरनाक विन